हॅलो नमस्कार. मी श्रद्धा पंढरीनाथ तोरसकर तुमचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आजचा व्लॉगचा विषय असा आहे की आमच्याकडे भजन आहे. गणपतीत भजन असं ठेवतात आणि कोकणातलं भजन म्हणजे एक वेगळीच ऊर्जा असते, एक वेगळाच उत्साह असतो, खूप मजा असते. आणि आज आमच्याकडे भजनात आम्ही उसळ वाटणार आहोत. तर सगळी गमती जमती आम्ही कशी उसळ बनवतो आहे आणि ते बनवतानाची गमती जमती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आपण बघूयाच आमचं भजन आणि आमचं उसळचा कार्यक्रम कसा होतो ते. आणि प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. इथे आम्ही चूल पेटवले, लाईट गेलेली आहे म्हणून आम्ही अशी वाटाणे इथे उकडत ठेवलेले आहेत. ही आमची शेफ मम्मी. आम्ही आता हिरव्या वाटाण्याची उसळ करणार आहोत आणि भजनवाल्यांना देणार आहोत. चुलीवर ते पण आमची आता उसळ बनणार आहे. वाटाणे शिजलेले आहेत. आज आमच्याकडे असा भजन, हो त्याच्यासाठी आम्ही करतो चुलीवर उसळ. हो हा, ती जरा कशी बनवतो ती बघून घ्यावा. हो. हा, पुढच्या वेळी भजन पण ऐका घे आणि उसळ पण खाऊ घे. पुढच्या वेळी तुमच्या घराकडे बनवा आणि आमका पाठवून द्या. सालाबादाप्रमाणे हो हिरव्या वाटाण्याची उसळ करत आहोत. भजनात वाटतो. होय ती कशी बनवतो ती बघून घ्या होय. आणि तुम्ही करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर. करा. चला मग हे टोप आणूक सांगा. आता टोप येणार आहे, तो चुलीवर ठेवतलो, हो तेल टाकतलो, कांदो टाकतलो आणि मसाला बिसाला टाकून झणझणीत चमचमीत सुटसुटीत उसळ बनवतो. तर इथे आपण असे वाटाणे उकळून ठेवलेले आहेत. उकडलेले आहेत. असे वाटाणे उकडून घेतलो. हे बघा, हे तेल ठेवलेलं असा हा, टोपात घालू. या पाणी पाणी आणून ठेवलेला, वाटण काढून ठेवलेला, बारीक कांदो आपण असं चिरून ठेवलेलं, असं सगळी सामग्री कशी आपण असे व्यवस्थित हय आणून ठेवलेल्या. आणि या दोन शेफ आपले. अरे ये टोप. माझा काका टोप ठेवता चुलीवर. माझो काका टोप ठेवता. असं धुवून घेता टोप, पाय त्यालाच घालशील पाणी. असं ओतल्यान पाणी. हो अशी पलटी मारल्यान आणि आता असो त्याने. अरे चप्पल, हा चप्पल काढल्यान बघा. आता असं टोप ठेवता. काय केलंस कर मरे आग पुढे. आता आम्ही बनव घेतो. खय गेली दुसरी. आणि होय बॅटरीची सोय केली आम्ही कारण लाईट नव्हती आमका. आता तूप तापता. तूप तापलो का त्याच्यात आम्ही तेल घालतलो. हो सगळं असं जवळ करून घेतलेला असा. लाईट नसल्यामुळे आम्ही बॅटरीची वापर करत आहोत. आता सगळं तेल घालू पाहिजे. या बघा असं तेल टाकलेली असा मस्तपैकी तोप तापून आम्ही तेल टाकलेलो. त्याच्यात थोडंसं पाणी लावलं, त्याच्यात असं तापता झालं नको तेल जास्त. डोळे तेल झुमतात. नको. ही आपली सुकी उसळ असं ना. आग पेटता काय पेटता पेटता सध्या आपणास जरा आग कमी सोडलं. तापलो. नाही वाट तडतडा भय होतो. कांदा पेटतंय आमचं. पुरं भाजतोय बघू शकता तुम्ही. आता मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजला जाणार आहे. जो कांदो आम्ही लाल करतलो
हो काय कांद्याक लाल करतले. सगळ्यांचे डोळे खूप झोमतात चुलीमुळे, पण तरी पण किती कष्ट करतात बघा. बघू शकता तुम्ही, बघू शकता. चुलीतल्या वाटाण्याची उसळ हम्म. लय भारी होता. चुलीवर चवच भारी. सगळं अख्खो गरम मसाला वाटलेलो घालता मी या ढवळतोय. होय. मसालो घातलो काय त्याच्यात लाल मसाला मालवणी मसालो घालायचा. वाटको मालवणी मसाला. मालवणी लोकांची स्पेशालिटी होय ना. मालवणी लोकांचं स्पेशल मालवणी मसाला असा सगळा घालून ते जीव करून त्याच्यात मग वाटाणे टाकायचे आणि मग थोडा वेळ शिजात ठेवायचा. शिजला तर मग वरून पगडा घालायचा आणि उसळ तयार करायची. उसळ तयार झाली ना आता तुमका दाखवते. तोपर्यंत बघत बस. आता बोलणंही नाही, बस झाला पिक्चर. आता माझी जाव ना लाल मसालो टाकला. बघून घ्या कसं लाल मसालो ना. ह्यो मालवणी मसाला आमचो. घरगुती मालवणी आमचे साशीन बनवलेलो मसाला असा ह्यो. कसलो झणझणीत असा तो बघा. वास खमंग सुटलो. ये हडे ये. तू ये हडे. नाहीतर जळती. आता मसाला जळतलो. पटापट जरा हात चालय. हा हे जाळीमध्ये बसल्या. आता मी ढवळतय. ढवळूक पण जाम लांब झाला. हा आता असं ढवळून घेतो सगळा एकजीव करून. बघत राहा तुम्ही. धूरमुळे आपल्याला थोडं धुरकट दिसत आहे, कारण धूर धूर पण होता नुसता. पण चव एक नंबर असते. होते नाही ढवळ. असे आलटून पालटून ढवळत आहेत. हा. एकाच्या हातात चटके लागाने म्हणून. दोघे एकत्र चटके खातात. बरी बरी झाल्याने पण शिव्या घालू. एकाकच नको. नाही तर एका वाकाच्या अंगार घालू काय. होय, याने इतकं मसाला टाकला, त्याने तितकं मसाला टाकला. त्या आईने इतक्या टाकल्या. या फक्त ढवळले बाय. ही ट्रिक आपण घरी वापरू शकतो. तर झाकण मार. आता असं जरा शिजवून घेतलं आणि मग हे ह्या वाट्यानं आपण त्याच्यात टाकतलो. चव बघू. लागतं तसा. जरा टाक. थोडं टाकतंय. हलत बालत वाटणं त्याच्यात लाल मसाल्याचं. हलत बलत आपल्या मसाल्यात होतो. आता असं खूप बाय माझ्या खूप बाय. थांब थांब त्याच्यात ठेव त्या वाटक्यात. नाही ना लागतं. इतक्या नको पटकन घाल. खारट कारण घाशी. घे थोडं थोडं घाल. म्हणजे कसा हळदी झाला तो उपाय असा. खारट झाला तो उपाय नाही त्याका. बर बर. असा वाईट घालून खाऊन बघू बाया तोपर्यंत. संपली. उसळ झाली. उसळ खाणारी माणसं इथे वाट बघत उभी आहेत. त्याच्यातले टाकून घे. उसळ खाणारी मांजरं इकडे उभी आहेत. कधी एकदा उसळ बनताना आम्ही कधी खातलो असं झालेलं आहे अंका. शिजले जातील. शिजलेलं आणि नंतर मग वाटाणा घालून वाटाण. वाटाण म्हणजे वाटणारी वाटाण नाही, या खोबऱ्याचं वाटाण. वाटाणे शिजायचे असं. आगची चुलीवर आपण ठेवून बसलेलो आहोत.
हे सवय पाणी टाकून घेतलं की खाली लागत नाही. होय ना. कुकिंग स्किल्स पण तुम्हाला इथून मिळते. बाबा लागा वाटाणे टेस्टिंग चालू आहे आपली. पाणी हाताने झिला चटको कसा हो शिजले ना लाडू वाटण का त्या घ्यायला वाटण तिकडे. तर इथे आपले वाटाणे शिजलेले आहेत. आपण याच्यात वाटण टाकणार आहोत. झाला लवकर झाला. अशा आमच्या उसळीला सगळ्यांचा हात लागतात दरवर्षी, थोडं थोडं करून. हा शिवरून शिवारतं. काय पण आग कमी करूया. आग आता मालवतात. आजी आपली आग काय करते? आजी काय करते? आग मालवता. मालवता. बघू शकता. मिठाचा भांडा होता ना शिजाकच नाही. टाकतो छान छान झालं ना आपले तर उसळ तयार. अशा प्रकारे आमची उसळ तयार झालेली आहे. हो टेस्टिंग करतो. हो छान आहे. छान आहे. बघा प्रमाण पण भेटलेलं आहे. आता तुम्ही भजनाच्या व्हिडिओसाठी असेच आमच्या सोबत राहा.
झाला रे मोठ्यान बोल काय नाका एकट्याक सांगा नको गेला पोचला दुबई अरे दुबई पर्यंत पोचला मुंबईचा घेऊन बसलं गरम आहे गरम पाणी गरम तापलं गरम पाणी गेला
तो रे रईची कळगाडा. कोण तो रईची कळगाड दाखव. ते आगे रईची अडे. काल माझा आजाकडे बाहेर करता तुम्ही थोडंच करायचं काल सांगा जेव्हा काढता आणि सगळे जण आम्ही बदनात एकत्रच झालो देवाची एकत्र असे गमल्यावर होतो घ्यालो माटी थोडंच पुढे थोडंच करू काय मधीच जेवतो तुम्ही थोडंच
गणपती